पर्पल हॅट प्रस्तुत मेगास्टार इंजिनियर्स या पॉडकास्ट सिरीजच्या 5व्या भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण प्रत्येक एपिसोड मध्ये एक से बढ़कर एक असे अतिथी बोलवत असतो आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वच युवक युवतींना होईल असा आपला त्याच्या मागे उद्देश असतो. आणि आजही आपल्याला असे अफलातून मार्गदर्शक आणि अतिथी लाभलेले आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने किंग मेकर असं म्हणता येईल, कारण ते स्वतःला घडवता घडवता इतरांनाही घडवताय असं एक अफलातून व्यक्तिमत्व आज आपल्या पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये आलेले आहे. आणि त्यांचं नाव आहे विजय गोपाळराव पवार. सर, आपलं पर्पल हॅट स्टुडिओ मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी स्वतः शरद दादा उगले, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता आणि कलाभ्रमंती फिल्म इन्स्टिट्यूट अँड प्रोडक्शनचा प्राचार्य आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे सरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. सरांनी बीई इंजिनिअरिंग केलं ENTC मधून, परंतु त्यांनी कुठेही नोकरी न पकडता डायरेक्ट आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी इकडे तिकडे थोडासा नोकरीचा पण प्रयत्न केला, परंतु त्याच्यातनं त्यांना काही अनुभव आले आणि त्याच्यातच जन्म झाला एका उद्योजकाचा, त्यातनं जन्म झाला एका लेखकाचा आणि त्यातनं जन्म झाला एका व्याख्यात्याचा. असं हे अफलातून व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या पॉडकास्ट सिरीजच्या या भागामध्ये लाभलेलं आहे. सरांचं पुन्हा एकदा मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो. सरांनी उद्योग मित्र नावाची संस्था सर चालवतात, त्याचे संचालक आहे की जी संस्था उद्योजकांना मार्गदर्शन करते आणि उद्योजकांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व गोष्टी पुरविते. त्याचबरोबर सरांनी एक छान पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे जे आजकालच्या नवीन उद्योजकांना आणि ज्यांचे प्रस्थापित उद्योग आहे अशांना सुद्धा मार्गदर्शक ठरेल असं एक अफलातून पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे बाराखडी उद्योजकतेची. आणि हे पुस्तक खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि लवकरच आता 15 दिवसात ह्या पुस्तकाची 3री आवृत्ती आपल्या भेटीला येते. असं हे अफलातून व्यक्तिमत्व आज आपल्याला आपल्या पॉडकास्ट सिरीज साठी लाभलेलं आहे. त्यामुळं ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. सर, मी तुमच्याबद्दल कितीही बोलत राहील, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही जो जीवन प्रवास बघितलेला आहे आणि त्यातून तुमचा जीवनाकडे बघण्याचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे, तर आम्हाला नक्कीच आवडेल की तुमचं बालपण ते तुमच्या इंजिनिअरिंग पर्यंतचा तुमचा प्रवास आणि त्यातनं तुमची ओळख करून घ्यायला. सर नमस्कार. सगळ्यात आधी सलाम तुमच्या ऊर्जेला आणि सलाम पर्पल हॅट इन्स्टिट्यूटला. कारण इंजिनियर्स लोकांसाठी जी संस्था काम करते त्यातनं जे काही इंजिनिअरिंग घडतं त्याला आपण सोशल इंजिनिअरिंग म्हणू. आणि पर्पल हॅट त्यावरती काम करते. नक्कीच. सर्वांना माझा नमस्कार. मी विजय गोपाळराव पवार, मूळ गाव सारसा, तालुका जिल्हा लातूर. तसं बघायला गेलं तर माझं गाव लातूर जिल्ह्याचं शेवटचं गाव. तिथूनच लातूर जिल्ह्याची बाउंड्री संपते. पुढे सुरुवात होते बीड जिल्ह्याची. आणि माझं शिक्षण जे आहे ग्रामीण भागातच, म्हणजे 1ली ते 10वी ग्रामीण भागात. 10वी नंतर 11वी 12वी सायन्स घ्यायचं ठरलं. का घ्यायचं तर सगळे घेतात. 10वीला चांगले मार्क पडले, 88% पडले. मग पुढं काय करायचं, म्हणजे तसं बघायला गेलं तर पुढचं भविष्य माहिती नव्हतं, पण चांगले टक्के पडले की सायन्स घेतात. जसा एक पायंडा होता, हा पायंडा कुठेतरी मी फॉलो केला आणि 11वी 12वी सायन्स साठी ऍडमिशन. ज्यावेळेस 11वी 12वी सायन्सला गेलो, पुढं सायन्स मध्ये स्ट्रीम कुठली घ्यायची तर इंजिनिअरिंग घ्यायचं. आणि इंजिनिअरिंग का करायचं तर पगार पाणी चांगलं असतं. बरोबर. जे काही म्हणजे त्या काळातला जो पायंडा होता तोच फॉलो केला गेला. आणि 11वी 12वी सायन्स, आता मी लातूरचा म्हणल्यानंतर प्रत्येकाला महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशभरात आमचा लातूर पॅटर्न फेमस आहे सगळीकडे. बरोबर. पण या लातूर पॅटर्नची जी मूळ आपण म्हणूया की ज्याची मूळ पकड आहे ट्युशन किंवा क्लासेस. मला 11वी 12वीला एकही ट्युशन नव्हतं, एकही क्लास नव्हता. जे काही आहे ते स्वअभ्यास, सेल्फ स्टडी वरती पुढे केलेला आहे. 11वी 12वी नंतर इंजिनिअरिंगचं ऍडमिशन, ते पण माझं इंजिनिअरिंग तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव, तिथं झालं. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये ग्रॅज्युएट आहे मी.
आणि इंजिनिअरिंग अशा ठिकाणी झालं जिथं सीव्ही आणि रिझ्युमे मधला आम्हाला फरक माहिती नव्हता. म्हणजे दोष कॉलेजला शिक्षणाला नाही, तर जे काही ग्रामीण भागातल्या इंजिनिअरिंग कॉलेजची परिस्थिती आहे तर तिथं आपल्याला बघता येईल. अशा ठिकाणी मी इंजिनिअरिंग पास आउट झालो आणि त्यानंतर पुण्यात एंट्री केली. अच्छा, म्हणजे तुमचं बालपण अगदी खेडेगावात गेलं, त्यातनं संघर्ष करत करत घरची परिस्थिती नसतानाही आणि लातूर पॅटर्नचा तुम्हाला उपयोग झाला. चांगले 10वीला मार्क्स पडले, 12वीला पडले, त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला आलात आणि इंजिनिअरिंग तुम्ही तुमचं पूर्ण केलं. सर, मला विशेष वाटतंय आणि तुमचं खूप कौतुक पण वाटतंय की अशा परिस्थितीतनं तुम्ही पुढे आला. मग साहजिकच आहे की आपण अशा परिस्थितीतून पुढे आल्यानंतर आपल्या घरच्यांची अपेक्षा असते किंवा आपल्याला पण वाटत असतं की आपण पटकन सेटल व्हावं, पटकन कुठेतरी नोकरी पकडावी किंवा काहीतरी आपण सुरू करावं. तर मग इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर नोकरी की व्यवसाय असा प्रश्न तुम्हाला पडला का आणि तुम्ही नेमका कसा निर्णय घेतला? सर, खरं सांगायचं म्हणजे जसं मी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचा आता उल्लेख केला, तर त्यामध्ये सगळ्यात मोठा विषय असा होता की इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर चांगले मार्क असतानाही इंजिनिअरिंगला माझा नंबर पुण्यात लागला होता, पण घरची आर्थिक परिस्थिती कुठेतरी आडवी आली. त्यामुळे पुण्यात मला ऍडमिशन नाही घेता आलं आणि ऍडमिशन घेतलं मी धाराशिवला. अच्छा. आणि कॉलेज झालं, आपण म्हणजे जनरली जसं सगळ्यांचं होतं, आमचं इंजिनिअरिंग पण रडत पडत अडखळत पासआउट झालो आम्ही. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर नोकरी की व्यवसाय हा प्रश्नच मुळात नव्हता. कारण डोक्यात एक क्लिअर होतं की इंजिनिअरिंग झाले तर नोकरी करायची. का करायची? तर आई वडिलांनी 4 वर्षाचं जे काही केलेलं आहे किंवा माझी इंजिनिअरिंगची फीस माझ्या मामांनी भरलेली. म्हणजे मामांचं जर आर्थिक सहाय्य नसतं तर विजय पवार इंजिनियर झालाच नसता. आणि कारण आई वडील अल्पभूधारक शेतकरी, 1.5 एकर शेती, 1.5 एकर शेतीच्या जीवावरती 2 मुलांना इंजिनियर करणं आई वडिलांना शक्यच नव्हतं. जे काही मामांची मदत होती त्या मामांच्या मदतीमुळं इंजिनिअरिंग झालं, पुण्यात आलो आणि डोक्यात एक क्लिअर होतं की जॉब करायचा आहे. अच्छा. हो. म्हणजे हे काय की आपण म्हणतो व्यवसाय किंवा काय, हे आजकालचा ट्रेंड झाला. आम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला होतो 2008 ते 12चा जो काळ होता, त्यावेळी हा ट्रेंडच नव्हता व्यवसाय म्हणून, किंवा सांगणारं देखील कुणी नव्हतं काय केलं पाहिजे. बरोबर. हम करे सो कायदा जे तत्वज्ञान होतं तेच होतं. आणि जेव्हा नोकरीसाठी पुण्यात आलो, स्टेज डेअरिंग पहिल्यापासूनच होतं, कम्युनिकेशन चांगलंच होतं, पण पुण्यात आल्यानंतर पुण्यातला जो काही पांढरपेशा समाज म्हणू आपण त्यांना, जे काही विद्यार्थी होते ज्यांचं इनशर्ट केलेले विद्यार्थी किंवा इंग्लिश कम्युनिकेशन फाडफाड बोलणारे विद्यार्थी, आणि शेवटी किती जरी झाले, किती कम्युनिकेशन चांगलं असेल, माझा ग्रामीण भागातला एक बाज होता बोलण्याचा. बरोबर. लहेजा ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर सर. बरोबर. हा लहेजा होता कुठंतरी. आणि नोकरी करायची पण नेमकं मार्गदर्शन नव्हतं. सर, आज हसायला येतं की ज्यावेळी पुण्यात नोकरीसाठी आलो तेव्हा रिझ्यूम न लिहिता आम्ही सीव्ही लिहिलेलं होतं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी, आपलं अज्ञान असतं. सीव्ही आणि रिझ्यूम मधला फरक माहिती नव्हता. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेस विचार करतो तर ग्रामीण भागामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर तिथं करिअर मार्गदर्शनाची आवश्यकता किती आहे यावरून तुमच्या लक्षात येईल. आज काळ बदललेला आहे, इंटरनेट आपल्याला सहजासहजी उपलब्ध आहे, गोष्टी सहज लगेच कळतात, पण त्यावेळी तसं नव्हतं. बरोबर. आणि जसं मी म्हटलं की नोकरी हा विषय क्लिअर होता, नोकरी करायचीच. मग पुण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही काय केलं असेल तर एखाद्या सिनियरच्या सीव्हीची जी काही कॉपी होती त्याचीच कॉपी पेस्ट मारलं, फक्त नाव आणि बर्थ डेट चेंज केली आणि तेच कॉपी पेस्ट पुढे केलं. 100 झेरॉक्सच्या प्रिंट मारल्या प्रत्येक कंपनीच्या. आज कुठं भोसरी MIDC, उद्या चाकण MIDC, परवा तळेगाव MIDC, प्रत्येक कंपनीच्या गेटवरती सीव्ही दिला. त्यावेळेला तिथले सिक्युरिटी गार्ड म्हणायचे, अरे बाळांनो नका येत जाऊ, इथं तुम्हाला नाही कोणी काम देणार. पण एक म्हणतो ना आपण, आशा अपेक्षा ज्याचा आपण उल्लेख करतो ते काही कमी होत नव्हते आणि ठरलेलं होतं त्याप्रमाणे शोध घेत गेलो. तर म्हणतो ना की प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर यश मिळतच. आणि एक होतं की भलेही ग्रामीण भागातनं शिकलो असेल पण जे शिकलो ते डीप मध्ये घेतलं होतं, जे ज्ञान मिळालं. तुम्ही नोकरीला प्राधान्य देत गेला सुरुवातीला. बरोबर. मग माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यानंतर नोकरीला प्राधान्य दिलं, मग तुम्ही व्यवसायाकडे कसे वळाले? सर, तसं बघायला गेलं तर मी व्यवसायात येण्यामाग एक घटना म्हणा किंवा इन्सिडेंट म्हणा कारणीभूत आहे, ज्याला आपण म्हणतो ना किक बसली त्या घटनेमुळे. एका ठिकाणी असंच प्रयत्न करत असताना जवळपास पुण्यात 3-4 महिने जॉब नव्हता. आल्यानंतर मग स्वतःला डेव्हलप केलं, कम्युनिकेशन असेल, आपलं पेहराव असेल, सुधारणा केली आणि 3 महिन्यानंतर जॉब मिळाला.
जॉब मिळाला, त्या कंपनीमध्ये जॉईन झालो आणि पीसीबी डिझायनिंगच्या कंपनीमध्ये ट्रेनी इंजिनियर टू परमनंट डिझाईन इंजिनियर 22व्या दिवशी प्रमोशन घेणारा एकमेव होतो. वा वा वा. टेक्निकल नॉलेज चांगलं होतं, त्यामुळे जे शिकलो होतं, जसं मी म्हटलं, जे शिकलो ते मनातनं शिकलो होतो आणि ते शिकलेलं ज्ञान इथं उपयोगाला आलं. 22व्या दिवशी परमनंट इंजिनियर झालो आणि तेच कुठेतरी घातक पण ठरलं. कारण कंपनीत एक घटना अशी घडली, सिनियर कडनं टॉर्चर करण्यात आलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी सिनियरवरती हात उचलला आणि तो जॉब माझा तिथं सुटला. ती किक बसली तुम्हाला? ती किक बस. आणि मग तुम्ही व्यवसायाकडे वळला? सर, व्यवसायाकडे वळण्यामागचं सूत्र पण एवढं सोपं नव्हतं. दिशा नव्हती. तो म्हणतो ना आपण, तरुणाईचा एक जोश होता की त्या सिनियरनं आईवरती शिवी दिली म्हणून मी जॉब सोडला त्याच्या कानपटात मारून. म्हणजे कुणी चुकूनही असं करू नका, पण त्यावेळची जी परिस्थिती होती किंवा मला जे योग्य वाटले ते मी तिथं केलं. कारण आई वडील आपले देव असतात आणि आपल्या देवाला कुणी शिवी दिलं कोण सहन करणार. आणि जॉब सोडला. डोक्यात काहीच क्लिअर नव्हतं पुढे काय करायचं, कसं करायचं. फक्त एक होतं, जॉब सोडलाय, ठीक आहे. आणि लहानपणापासून शिवाजी महाराजांना फक्त मानायचं नाही तर त्यांच्यासोबत जगायचं. माझ्या ठिकाणी जर शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं, हे लहानपणापासूनच एक विचारधारा मना होत. कारण वाचन करत होतो आणि त्या वाचनातनं घडत होतो. आजही जसं मला कळतं तसं आजही न वाचता मी एकही दिवस झोपत नाही. वा वा, खूप चांगली सवय असेल. आणि ह्या गोष्टीमुळे झालं असं की प्रत्येक अडचणीचा प्रसंग येईल तिथं महाराजांना प्रमाण मानायचो. इथं महाराजांनी तोंड कसं दिलं असतं. मग जिथं मी नोकरी सोडली, शून्य झालो होतो, त्याच वेळी रायगडावर गेलो पुण्यातून. रायगडावर महाराजांच्या मूर्तीसमोर दिवसभर बसून होतो, काय करायचं. आणि तिथं जसं आपण म्हणतो की महाराज फक्त ऐकण्या वाचण्याचा विषय तर डोक्यात घेण्याचा विषय आहे, बरोबर. महाराजांनी स्वराज्य दिलं. हा स्वराज्य हा शब्द मला एक किकला पुढे डायरेक्शन देणार ठरला. ओके. आणि मग तिथं तुमच्या डोक्यात आला आता आपण व्यवसाय करायचा. बरं, तिथं पण व्यवसाय करायचा डोक्यात आला, पण हे पक्क नव्हतं की नेमकं काय करायचं. व्यवसाय करायचा, स्वतःच काहीतरी करायचं, स्वराज्य, स्वतःच काहीतरी पाहिजे. छोटंसं काय असताना पण स्वतःचं स्वराज्य असावं, स्वतःचं स्वराज्य पाहिजे. हा विचार तिथं रायगडावरती तुमच्या अंतःकरणामध्ये रुजला गेला आणि इतरच पाळमुळं रुजले गेले तुमच्या मधल्या व्यावसायिकाची. खरं म्हणजे सरांनी बोलता बोलता मगाशी म्हटलं की मी ग्रामीण भागातनं आलेलो होतो, माझी भाषा चांगली नव्हती. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही ग्रामीण भागातनं आला असेल तर मी सुद्धा ग्रामीण भागातनं आलेलो आहे. तर भाषा ही कुठली शुद्ध आणि अशुद्ध नसते. तर भाषेचं काम काय असतं माहितीये का? आपल्या भावना समोरच्या पर्यंत पोहोचविण्याचं काम ही भाषा करते. त्यामुळे भाषा ही महत्वाची नाही, परंतु आपल्याला अनेक भाषा यायला पाहिजे. त्यातनं आपला मित्रसंग्रह चांगला वाढतो, त्यातनं आपल्याला वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य वाचता येतं, वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतं. त्यामुळे भाषा शिकल्या पाहिजे. परंतु कुठली शुद्ध अशुद्ध भाषा आहे असं काही नसतं. त्यामुळे सरांनी त्याच्यावरतीही तो न्यूनगंड न बाळगता ते धैर्याने उभे राहिले आणि त्यांनी खऱ्या अर्थाने प्रवास सुरू केला. असा खूप अफलातून प्रवास सरांचा आपण पुढे पुढे ऐकत चालणार आहोत. यामधला सर मध्येच थांबवतो तुम्हाला. यामध्ये एक विषय असा होता की रायगडातनं तिथे ठिणगी पेटली, पण त्या ठिणगीचं मशालीत रूपांतर करायचं तर इंधन नव्हतं. म्हणजे थोडक्यात दिशा नव्हती. बरोबर. आणि ही दिशा मिळवायची कशी? तर ठीक आहे, चला व्यवसाय करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आणखी एक होतं की कुठेतरी आपण स्वतः सिस्टीम मध्ये जाऊया, स्पर्धा परीक्षा देऊया. ओके. आणि स्पर्धा परीक्षा द्यायची तर फक्त स्पर्धा परीक्षेवरती डिपेंड राहून जमणार नव्हतं. बरोबर. काहीतरी ऑप्शन बी असलाच पाहिजे, कारण माझ्याकडे असणारा वेळ हा मर्यादित होता. बरोबर. मी घरी सांगितलं नव्हतं मी जॉब सोडलेला आणि किती दिवस लपवू शकणार होतो घर. बरोबर. त्यामुळं ठराविक कालावधीसाठी लपवलेलं जे खोटं आहे त्याला सत्यात कुठेतरी उतरवायचं होतं आणि त्यासाठी प्रयत्न चालू केले. स्पर्धा परीक्षा देऊया आणि सोबतच एक ऑप्शन बी तयार करूया. आणि त्यासाठी पुढं पुण्यामध्ये आल्यानंतर 4-5 दिवस पुणे पायी फिरलो. अच्छा. नेमकं आता व्यवसाय करायचं तर काय करायचं? कान नाक डोळे उघडे ठेवून जर आपण निसर्गात फिरलो तर निसर्गच तुम्हाला उत्तर देतो. आजकाल सर होतं काय की एखाद्याला व्यवसाय करायचा असतो ना तर संबंध महाराष्ट्रभरातून फोन येतात, सर मला काहीतरी करायचं, व्यवसाय कुठला करू, मला व्यवसाय सांगा. व्यवसाय म्हणजे हॉटेलमधलं मेनू कार्ड नाही की रेडी डिश आहे, मी ऑर्डर दिली की तुम्हाला सांगणार, बरोबर. तर व्यवसाय करायचा जर असेल ना तर साधी सरळ गोष्ट आहे, काय विकायचं, कुठं विकायचं, कोणाला विकायचं, हे जर कळलं तर व्यवसाय काय करायचा याचं उत्तर आपोआप मिळतं. बरोबर. सर माझा प्रश्न तिकडच आहे, त्याच दिशेला जाणारा आहे की तुम्ही एक मनामध्ये घेतलं की आता आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि मग अनेक पर्याय तुमच्या समोर आले. मग तो व्यवसाय तुम्ही सुरू करताना किंवा जो तुम्ही व्यवसाय सुरू केला आता करताय ते आपण पुढे बघणारच आहोत, परंतु तुमच्या मनामध्ये जी व्यवसायाची ठिणगी पेटली
ह्या ठिणगीचं ज्वाळेमध्ये रूपांतर होण्यासाठी तुम्हाला तुमचा इंजिनिअरिंग केल्याचा काही फायदा झाला का? सर निश्चितच. आज कुठल्याही तुम्ही इंजिनियरला जर विचारलं, भले तो खुश असू द्या किंवा नाखुश असू द्या, इंजिनिअरिंगचा फायदा होतो का? निश्चित होतो. इंजिनिअरिंग तुम्हाला दिशा देतं, इंजिनिअरिंग तुम्हाला दृष्टिकोन देतं. दृष्टी आपल्याला निसर्गाने आधीच दिलेली आहे, पण दृष्टिकोन इंजिनिअरिंग देतं. येणाऱ्या कठीण परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जी मानसिकता लागते, कणखर मानसिकता लागते, हे इंजिनिअरिंग देतं. आणि इंजिनिअरिंग म्हणजे सांगता येण्यासारखी एवढी गोष्ट, इंजिनिअरिंगनं काय दिलं तर इंजिनिअरिंगनं माणूस म्हणून जगायला शिकवलं. इंजिनिअरिंगचा निश्चितच फायदा होतो. अच्छा सर, मग आता जसं तुम्ही आता ह्या मुद्द्यावर आले होते की व्यवसायाची निवड करायची आणि काहीतरी व्यवसाय सुरू करायचा, तर आता ओव्हरऑल सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो, जसा तुम्हालाही पडला. तर मग आता तर तुम्ही व्यावसायिकांना प्रशिक्षण देतात. मग आता मी तुम्हाला विचारतोय की एखादा व्यवसाय निवड करताना कोणत्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे? बरोबर. जसं मी सांगितलं सर की मी पुण्यात आल्यानंतर 4-5 दिवस पायी फिरलो. पण पायी का फिरलो तर मला पुन्हा समजून घ्यायचं होतं, लोक समजून घ्यायची होती. व्यवसायाची निवड जर आपल्याला करायची असेल तर जिथं का व्यवसाय करायचा आहे तिथल्या लोकांची मानसिकता समजून घेतली पाहिजे, त्या लोकांची गरज समजून घेतली पाहिजे. एखाद्या व्यवसायाची निवड करताना माझा मित्र करतोय म्हणून मी करावं हे चुकीचं आहे. मग मला एखाद्यानं सांगितलं हे कर म्हणून करावं ते चुकीचं आहे. व्यवसाय करताना काही मोजक्याच गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत. एक, त्या व्यवसाय ज्या लोकेशनला तुम्ही करणार आहात, ज्या ऍड्रेसवरती करणार, त्या लोकेशनची गरज काय. थोडक्यात तुम्ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये 5 स्टार हॉटेल उभा केलं तर चालणार निश्चितच नाहीये, बरोबर. किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही काय म्हणतो आपण एसयूव्ही गाड्या किंवा प्रीमियम गाड्यांचे गॅरेज काढलं चालणार नाही, एका दुसरी गाडी येणार आहे. पण विषय बरोबर, भौगोलिक गरज, त्यानंतर तुमची स्वतःची कॅपॅसिटी, मी किती काम करू शकतो. आज एखादा जातो हॉटेल उभा करतो, कुणाच्या जीवावर? शेफच्या जीवावरती. उद्या शेफला दुसरी एखादी नवीन ऑफर आली, शेफ गेला, हॉटेल बंद. तिथं तयारी असली पाहिजे स्वतः मालकाची. उठून वडापाव मी तळून देऊ शकतो, उठून मी भाजी तयार करून देऊ शकतो, स्वतःची कॅपॅसिटी. दुसरं, कुठल्याही व्यवसायाची निवड करताना तुम्हाला त्यातनं मिळणारी रिटर्न्स, पैसा, बरोबर, सगळ्यात महत्वाचं. करतोय कशासाठी? पैशासाठी. व्यवसाय का करायचा? तर व्यवसाय तुम्हाला स्वातंत्र्य देतं. कशाचं? निर्णय घेण्याचं, पैसे कमावण्याचं, एक माणूस म्हणून स्वतःला एक्सप्लोर करण्याचं. बरोबर. तर ह्याच गोष्टीमध्ये व्यवसायाची निवड करताना पैशाची कॅपॅसिटी बघा, अर्निंग कॅपॅसिटी बघा. दुसरी महत्वाची गोष्ट, टीम आहे का? बरं, भविष्यात त्याला स्कोप कितपत असणार आहे? आज आपण प्रत्येक ठिकाणी उदाहरण बघतो, नोकिया, बरोबर. कित्येक बिझनेस कोचेस किंवा सोशल मीडियावरती भले मोठे निबंध येतात, काळानुसार स्वतःला अपडेट करणार तर नोकिया होईल. नोकियाचं काही चुकलं नव्हतं, नोकियाची चुकली फक्त वेळ, बरोबर. मग व्यवसायात पण त्याचा, तुम्ही व्यवसायाची निवड करताना वेळ नाही चुकू द्यायची. क्या बात आहे सर, खूप भारी. सर, आता माझ्या हातात हे पुस्तक आहे, मी गेल्या 2 दिवसापासून वाचतोय आणि मलाही खूप आयडिया मिळाल्या याच्यातनं. तर हे 12 खडी उद्योजकतेची हे पुस्तक तुम्ही लिहिलं, त्यानंतर तुम्ही अनेक व्याख्याने देतात, त्यानंतर बिझनेस स्टार्टअप वेब सिरीज तुम्ही केली लॉकडाऊन मध्ये, त्यानंतर तुम्ही 10,000 लोकांना ऑनलाईन प्रशिक्षण पण दिलं. तर हे सगळं करताना, हे सर्व करत असताना तुम्हाला नेमकी प्रेरणा कशी मिळाली आणि याचा मागचा उद्देश काय तुमचा? सर, जसं मी म्हटलं की व्यवसाय करायचा तर तो का करायचा ह्या प्रश्नाचं उत्तर आधी प्रत्येकाने शोधलं पाहिजे. का, खूप महत्वाचा का आहे तो. ह्या काचं उत्तर जर मिळालं तर तुम्ही पुढचं पाऊल उचला. जोपर्यंत ह्या काचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत उत्तर शोधत राहिलंच पाहिजे, बरोबर. तर ज्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करत होतो, स्वतःचा व्यवसाय, मी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये ऑन डिमांड क्लिनिंग मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि जो खूप चांगल्या पद्धतीने माझा व्यवसाय चालू होता, अजून पण आहे. त्यानंतर उद्योग मित्र किंवा युट्यूब वरती सिरीज झाली. तर ह्याच्यातनं काय झालं, संबंध महाराष्ट्रभरातून फोन आले, संबंध महाराष्ट्रभरातनं कनेक्ट झाला. आणि सोशल मध्ये जवळपास मागच्या 15 वर्षापासून सामाजिक व्यासपीठावरती काम करतोय, तर ते नेटवर्क खूप चांगलं होतं. आणि ह्याच्यातनंच एक असं झालं, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये माझे क्लायंट होते, हॉटेल व्यावसायिक होते पुण्यामध्ये. जवळपास 2 कोटी रुपये गुंतवून त्यांनी हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली फेब्रुवारीमध्ये आणि 23 मार्च पासून लॉकडाऊन लागला. तर विषय असा झाला की मे महिन्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली. अरे बापरे.
म्हणजे काय होतं की एवढं आपण काम करतोय पण हे प्रत्येकापर्यंत जर पोहोचत नसेल तर त्या कामाला महत्व नाही, हे कुठेतरी माझं मन मला खात होतं. आणि ही गोष्ट जे माझ्याकडे 4 ज्ञानाच्या गोष्टी आहेत, 4 अनुभवाच्या गोष्टी आहेत, ज्या काही परिस्थितीने शिकवलेल्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा माझा हेतू होता. आणि उद्देश जर म्हणाल सर तर येणारी पिढी जी आहे किंवा ज्या ठेचा मी खाल्ल्या त्या ठेचा पुढच्या पिढीला लागू नये आणि एक उद्योजकीय पिढी घडवायची आहे, हाच हेतू आहे. बरोबर, खूप छान सर. तुमचं म्हणजे प्रेरणा पण तुम्हाला अशा पद्धतीने मिळाली आणि त्यामागचा उद्देश पण जो होता तो पण तुम्ही साध्य केला, पुस्तकाच्या रूपाने, व्याख्यानाच्या रूपाने, वेब सिरीज आणि एकंदर तुमचं जे कार्य आहे त्याच्या माध्यमातून. आणि खरंच याच्या मागे प्रचंड मेहनत असते, प्रचंड काबाड कष्ट असतात. परंतु आजच्या जनरेशनला काय वाटतं की उद्योजक म्हटला की मस्त एसी मध्ये बसायचंय, थंडगार एसीत बसायचंय, एसी कार मधनं फिरायचंय, आपल्या हाताखाली नोकर चावकर असणार आहे, असं सगळं जे असतं ना ते आजच्या नवतरुणांच्या मनामध्ये असतं आणि एक दिवा स्वप्न ते बघत असतात. पण सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आजकालच्या जनरेशनला उद्योजकीय मानसिकतेबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा उद्योजकीय मानसिकता कशी असावी? सर मी म्हणेल आपण ह्या पॉडकास्ट मध्ये जी चर्चा करतोय ना, ह्या चर्चेचा सारांश किंवा आत्मा जर म्हटलं ना तर हा प्रश्न आहे. वा वा, क्या बात आहे. कारण उद्योजकीय मानसिकता, बरं सगळ्यात इथं पहिला प्रश्न तो मानसिकता म्हणजे काय, बरोबर. मानसिकता कशी असते, ज्या गोष्टी आपण बघतो, बोलतो, ऐकतो, वाचतो त्याचं एक चलचित्र आपल्या मेंदूमध्ये तयार होतं, बरोबर. आणि ते चलचित्र काय करतं, आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन तयार करतं. त्या पद्धतीने आपण पुढे गेलं पाहिजे, तसं चाललं पाहिजे, बरोबर. आजकाल काय झाले, आजची पिढी जी आहे किंवा तरुण मुलं जे आहेत किंवा जे व्यवसायात येण्यासाठी इच्छुक लोक आहेत ना, त्यांचं काय झालंय की ते टाटा अंबानींना बघतात, प्रायव्हेट जेट आहेत, अँटिलिया घर आहे, बरोबर, किंवा आता नुकतंच झालेलं 5-7 हजार कोटीचं लग्न आहे, ह्या गोष्टी बघतात आणि आम्हाला असंच करायचं, एसी केबिन मध्ये राहायचे, 4 लोक हाताखाली असतात. जसं मी मागाशी म्हणले, ह्या लोकांना त्यांचा का हाच माहित नसतो, उद्योग व्यवसाय का करायचा. तर उद्योजकीय मानसिकता जोपासण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की उद्योजक म्हणजे 24 तासाचा नोकर असतो. उद्योजकानं एखाद्या वेळी स्वतःच्या बायकोला दूर ठेवलं पाहिजे, पण जो मोबाईल आहे ज्याच्यावर तुमच्या उद्योग व्यवसायाचे फोन येतात तो फोन कायम तुमच्या सोबत असला पाहिजे. उद्योजकीय मानसिकता म्हणजे पैसा कमावणं किंवा शान शौकत करणं एवढंच नाही. उद्योजकीय मानसिकता किंवा उद्योजकता हे क्षेत्र एवढं पवित्र आहे सर की ह्याच्यामध्ये आपण समाजाच्या गरजा भागवतोय. उद्योग म्हणजे काय, तर समाजाच्या गरजा भागवण्यासाठी एखादं उत्पादन किंवा सेवा देणं. जर एवढं पवित्र काम आपण करतोय तर तिथं डेडिकेशन पण तसंच पाहिजे. फक्त मोठेपणा मिळून उद्योग व्यवसाय होणार नाही, तर उद्योजकीय मानसिकता जोपासताना स्वतः 24 तास पळायची तयारी ठेवली पाहिजे. एक काळ येतो ना, एक थोडा तुम्ही सुरुवातीचा जर 1000 दिवसांची थेरी तुम्ही ऐकलीच असेल, तर हे 1000 दिवस संपल्यानंतर पुढचे 1000 वर्ष तुमच्या व्यवसायाचे असतात, जर तुम्ही ते 1000 दिवस प्रामाणिकपणे निभावले. उद्योजकीय मानसिकता जोपासताना स्वतःच्या उद्योग व्यवसायावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं पाहिजे. वा वा, क्या बात आहे सर, खूप सुंदर असं उत्तर तुम्ही दिलंय. आणि त्या संदर्भात आता मला तुम्हाला विचारायचं सर, उद्योग मित्र नावाची फर्म तुम्ही चालवतात आणि त्या माध्यमातून तुम्ही नेमकं काय करता आणि कोणकोणत्या सेवा या माध्यमातून तुम्ही पुरवितात? सर उद्योग मित्र म्हणजे नावातनच लक्षात येईल तुमच्या की एखाद्या उद्योग किंवा व्यवसायासाठी मित्राचं काम करणारं जे काही असतं ते आमच्या उद्योग मित्रामध्ये आहे. म्हणजे समजा एखाद्याला उद्योग व्यवसाय करायचा आहे, काहीतरी करायचंय, ही एक कच्ची मानसिकता, बरोबर. तर या कच्च्या मानसिकतेला परिपूर्ण मानसिकतेमध्ये बदलण्यासाठी आम्ही काम करतो. व्यवसाय कुठला निवडायचा, कसा निवडायचा, त्याचे डूज अँड डोंट्स काय आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे, कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत, तुमच्या व्यवसायाचं नाव काय असलं पाहिजे, टॅगलाईन काय असली पाहिजे, तुमचं ब्रँडिंग, मार्केटिंग, हे सर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. आजकाल काय होतं, आपले उद्योजक ब्रँडिंग मार्केटिंग एकच समजतात, प्रत्येक गोष्ट वेगवेगळी आहे. ब्रँडिंग मार्केटिंग, तुमचं R&D डिपार्टमेंट आहे, तुमचं कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, तुमचं ऑपरेशन डिपार्टमेंट आहे. व्यवसाय कोणताही असू द्या, पानटपरी असू द्या, किराणा दुकान असू द्या, तुमची IT फर्म असू द्या किंवा पर्पल हॅट इन्स्टिट्यूट असू द्या, हे 6चे 6 डिपार्टमेंट प्रत्येक व्यवसायाला लागू पडतातच.
R&D मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत रिसर्च करता, सेल्समध्ये तुम्ही काय विकायचं, जो काही तुमचा प्रोडक्ट किंवा उत्पादन आहे त्याच्या बाबतीत काम करता, ब्रँडिंगमध्ये कस्टमरच्या मनामध्ये, ग्राहकाच्या मनामध्ये तुमच्या उत्पादनाच्या बाबतीत इमेज काय आहे ती तयार करता, मार्केटिंगमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करता, कस्टमर सर्व्हिसमध्ये दिलेली सेवा किंवा उत्पादन ह्याच्या बाबतीत काम करता, ऑपरेशनमध्ये जी सेवा किंवा उत्पादन द्यायचं आहे ती नेमकी कशा पद्धतीने द्यायची त्या बाबतीत काम करता. तर या सगळ्या गोष्टीचं स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट, तुमची सिस्टीम लावून देणं असेल, तुमची प्रोसेस लावून देणं असेल, तुमच्या व्यवसायाचं ग्राफिक्स डिझायनिंग, मार्केटिंग, ब्रँडिंग, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या उद्योग मित्रमध्ये केल्या जातात. वा वा वा, म्हणजे एकाच छताखाली सर्व सुविधा पुरविणारी तुमची फर्म आहे उद्योग मित्र, आणि ती नक्कीच आजच्या नवीन येणाऱ्या व्यावसायिक तरुणांना आणि प्रस्थापित व्यावसायिकांना सुद्धा उपयोगी पडेल अशा सोयी सुविधा तुम्ही उद्योग मित्राच्या माध्यमातून देताय. सर, व्यवसायामध्ये कामाचं वाटप नेमकं कसं असावं आणि भागीदारीच्या माध्यमातून ते कसं करावं? सर, जसं मी म्हटलं की उद्योजकीय मानसिकता जर ह्या पॉडकास्टचा आत्मा असेल ना, तर हा प्रश्न म्हणजे शरीर आहे. वा वा वा. कारण होतं काय, आपण एखादा उद्योग व्यवसाय उभा करतो, पण नवीन उद्योग व्यवसाय उभा केल्यानंतर आपल्या डोक्यात एकच असते की मै ही राजा मै ही मंत्री. बरोबर. म्हणजे एखादा राजा काय करतो, जबाबदाऱ्यांचं वाटप करतो, त्याच्या मंत्र्यांना वेगवेगळे खाते देतो आणि ते बाबा तुम्ही बघा. पण नवीन व्यावसायिकाचं चुकतं कुठं, सगळं मिस करतो. बरं, हे कशासाठी? तर जर जबाबदाऱ्याचं वाटप करायचं तर मला टीम वाढवावी लागेल, टीम वाढवली तर पैसे खर्च होतील, आणि जर पैसे खर्च होतील तर सुरुवातीलाच कुठं पैसे खर्च करू. बरोबर. पण मी एक सांगेन सर की कुठलाही व्यवसाय जर यशस्वी करायचा असेल तर जबाबदाऱ्यांचं वाटप जमलं पाहिजे. जे आपण 6 डिपार्टमेंट या आधीच्या प्रश्नात चर्चेले गेलेत, तर त्या डिपार्टमेंटच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या वाटप झाल्या पाहिजेत. आणि ह्याच्याशी संलग्नित तुम्ही खूप महत्वाची संकल्पना भागीदारी. बरोबर. आपला मराठी माणूस भागीदारीत व्यवसाय करायचं म्हणले खूप घाबरतो. भागीदारी म्हटले की नको, पार्टनरशिप नको रे बाबा. बरोबर. पण मी म्हणतो मित्रांनो, भागीदारी म्हणजे थोडक्यात जसं प्रश्नपत्रिकेत रिकाम्या जागा भरा असतात ना, तसं तुमच्या व्यवसायातल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी भागीदार महत्वाचा आहे. तुमच्याकडे ज्या गोष्टींची कमतरता आहे, तुमच्याकडे ज्या गोष्टीचं नॉलेज कमी आहे, त्या गोष्टी तुमच्या भागीदाराकडे असल्या पाहिजेत आणि तोच भागीदार तुम्ही निवडला पाहिजे. जर भागीदार चांगला मिळाला तर तुमच्या व्यवसायाची जी 2 चाकं आहेत ती 4 चाकं होतील, आणि दुचाकीपेक्षा 4 चाकी कधी सेफ साईड चालते. त्यामुळे भागीदार असावाच. अच्छा, सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या आपल्या पॉडकास्ट सिरीज मध्ये. सरांना शेवटचा प्रश्न मी एक विचारणार आहे आणि समारोपाकडे जाणार आहे. सर, इंजिनिअरिंग करणाऱ्या असंख्य युवक युवतींना तुम्ही ऍज एक व्याख्याता, एक मोटिवेशनल स्पीकर, एक उद्योजक मित्रचे संचालक म्हणून आजच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्या? सर, ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तर तुम्ही बाकीच्या ज्या काही ओळखीच्या पदव्या तुम्ही मला दिल्यात ना, त्या पदव्या न लावता एक इंजिनियर म्हणून उत्तर देतो. वा वा, क्या बात. कारण काय होतं की इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्या डोक्यावरती कुठेतरी प्रेशर असतं. 4 वर्ष घरच्यांनी फीस भरलेली असते, नोकरी केली पाहिजे. बरं, ह्या वेळेला करतो काय की आपण नोकरी निवडताना किंवा स्वतःचं करिअर निवडताना सगळ्यात मोठी चूक करतो. आजच्या काळातला सगळ्यात गहन प्रश्न जर आहे ना सर, करिअरची निवड. मला इंजिनिअरिंग का करायचं, इथपासूनची जी सुरुवात आहे ती मी कुठली ब्रँच निवडावी इथपर्यंत. कारण होतं काय, उदाहरण जसं मी म्हटलं, मी ANTC का निवडली, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, तर सगळीकडे जाता येतं. IT मध्ये जाता येतं, हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये जाता येतं, VLSI, एम्बेडेड सिस्टीम सगळंच करता येतं. पण हा जर डिसिजन योग्य मार्गदर्शक असता तर काहीतरी वेगळा घडला असता. तिथंच सांगायचा मुद्दा हा की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करताना प्रत्येक मुद्दा तपासून बघा. दुसरी गोष्ट, निवडले करिअर तर हतबल होऊ नका. विषय जातात, बॅकलॉग पडतात, आपण कुठेतरी मानसिकता ढासळतो, शिक्षण अर्ध्यातून आपण सोडून देतो आणि म्हणतो की नाही मला हे करायचं नाही बस. किंवा कदाचित चुकीचा पर्याय देखील आपण निवडतो, आत्महत्येसारखा पर्याय. आजकाल बघितलं असेल आपण की मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रात 2 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या इंजिनिअरिंगच्या. का तर विषय गेले. सांगायचा मुद्दा एक आहे, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये जे पोटेन्शियल असतं स्पर्धेला तोंड देण्याचं, परिस्थितीला तोंड देण्याचं, ह्याचं समर्पक उत्तर म्हणून माझ्याकडे बघा. मी देखील इंजिनियर आहे आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलोय, कदाचित प्रत्येक जणच ह्या परिस्थितीतून जाते सर, प्रत्येक जण जातो. पण जिथं कुठं तुम्हाला वाटतंय करिअरच्या बाबतीत कुठंतरी तुम्ही मागं अडताय, तर पर्पल हॅट इन्स्टिट्यूट सारखी लोक आहेत, मंगेश सरांसारखी लोक आहेत, येऊन त्यांच्याशी भेटा, ते तुम्हाला निश्चितच गाईड करतील. दुसरी गोष्ट, चुकते सर कुठं की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये नोकर तयार करण्याची मानसिकता आहे.
बरोबर. पण आज इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मी नोकर व्हावं की मालक व्हावं ह्याची पण निवड केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयर फायनल इयरला असता, का उद्योजकतेला एक करिअर म्हणून तुम्ही बघत नाही? एंटरप्रेन्योरशिप ऍज अ करिअर ऑप्शन हा खूप मोठी संधी होऊ शकते. नोकरी मागणाऱ्यापेक्षा नोकरी देणारे जर आपण बनलं तर निश्चितच सगळ्यांचाच करिअर मार्गी लागेल. बरोबर. सरांनी त्यांच्या मार्गदर्शनातून खूप मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे. इंजिनिअरिंगच्याच नव्हे तर सर्व युवक युवतींना त्यांनी संदेश दिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला फिनिक्स पक्षासारखं बनता आलं पाहिजे. अगदी राखेतनं पण उठून आपल्याला आकाशात झेप घेता आले पाहिजे. कारण डर के आगे जीत आहे. आणि हे असं व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रेरणा देत होतं. आणि खरंच सरांनी सुद्धा असाच प्रवास केलेला आहे. आणि ते आज ज्या जागेवरती आहे ते खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की आजचा हा पॉडकास्ट एपिसोड तुम्हा सर्वांना नक्कीच उपयोगी पडेल, नक्कीच प्रेरणादायी ठरेल. आणि सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पर्पल हॅट स्टुडिओमध्ये आले आणि आमच्या सर्व दर्शकांना तुम्ही मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.